ही वर्षी सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन आपण केलेलं आहे, त्या संदर्भामध्ये आपण काय सांगणार सर? गेल्या सातत्याने 15 वर्षापासून संजीवनी बहुउद्देशीय संस्था व सामाजिक न्याय विभाग व महिला बाल विकास कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने हा सामूहिक विवाह आयोजन आम्ही करतो आणि याही वर्षी शासनाच्या वतीने व संजीवनी बहुउद्देशीय संस्था व खाजगी उत्पन्न बाजार समिती चिखली यांच्या संयुक्त विद्यमाने 112 जोडप्याचं या ठिकाणी सामूहिक विवाह सोहळा संपन्न झालेला आहे। या ठिकाणी प्रत्येक जोडप्याला आरोची कॅन सुनील शेळके यांनी दिलेले आहे, तसेच एक बॅग या ठिकाणी प्रत्येक जोडप्याला चिखली अर्बन बँकेच्या वतीनं देण्यात आलेलं आहे। माझी सर्व सामाजिक काम करणाऱ्या व्यक्तींना अशी विनंती आहे की आपण या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं व दरवर्षीप्रमाणे आम्ही जो सोहळा करतो या सोहळ्यामध्ये आपण या पोरांना छोट्याखानी काही का होईना, कोणी घडी कोणी खुर्ची या पद्धतीने संसार ज्या वस्तू आहेत या द्याव्यात अशी मी सर्व बुलढाणेकरांना विनंती करतो। आणि महाराष्ट्रातला हा पहिला असा सामूहिक विवाह सोहळा आहे की गोरगरिबांचे लग्न हे महाराजा अग्रेसन रिसॉर्टमध्ये लागलेले आहेत। मी माझ्या भाषणामध्ये सांगितलेलं आहे की गोरगरिबांचे लग्न कुठे लागतात तर झोपडपट्टीत वाड्या वस्त्यांमध्ये लागतात, परंतु आज या ठिकाणी मोठ्या मनाने आमचे मित्र अशोक शेठ अग्रवाल यांनी महाराजा अग्रेसन रिसॉर्ट हे आम्हाला उपलब्ध करून दिलेलं आहे। मी सर्वांच्या वतीनं अशोक शेठ अग्रवाल यांची प्रशंसा करतो आणि खऱ्या अर्थाने ते समाज उपयोगी या कामामध्ये सतत अग्रेसर असतात आणि त्यांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे। याच पद्धतीने सर्वांनी सुद्धा आम्हाला सहकार्य करायचं आहे। या ठिकाणी 112 जोडप्यांचा विवाह संपन्न झालेला आहे अशी मी आपल्या सर्वांच्या वतीने ग्वाही देतो आणि कार्यक्रम चांगल्या पद्धती साजरा झाला। कोणी या कार्यक्रमामध्ये आवाढव्य खर्च केलेला नाही आणि शांततेत हा कार्यक्रम पार पडलेला आहे।